मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण TN5 जे काही ट्रान्सपोजिशन आहे ते डिस्कस करणार आहोत आणि जे कंट्रोलिंग एजंट कोणकोणते, कोणत्या जे काही जे 4 मेन जे काही कंट्रोलिंग एजंट आहे त्याच्यामुळे जे काही पूर्णपणे TN5 ट्रान्सपोजिशन ही जी काही प्रोसेस आहे ती कशी कंट्रोल केली जाते, तसंच TN5 ट्रान्सपोजिशन कसं होतं आणि त्याचे एक जे काही इम्पॉर्टन्स वगैरे असतील ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि हे जे काही आपण टॉपिक डिस्कस करतोय त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक असेल ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम जे काही TN5 ट्रान्सपोजिशन काय आहे, ही एक प्रोसेस असते जेणेकरून याच्यामध्ये ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतात. याला TN5 जे काही TN5 जे काही ते त्याला आपण ट्रान्सपोजेबल एलिमेंट म्हणतो किंवा ट्रान्सपोजेस म्हणतो. तर हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतात ते एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत जे काही त्याचे मूवमेंट दाखवतात किंवा त्याचं मूव्हिंग हे होत असतं विदिन द जिनोम किंवा एका दुसऱ्या जिनोममध्ये सुद्धा जे काही त्याचं लोकेशन हे चेंज होत असतं. आणि हा जो TN5 जो का स्पेसिफिक जो काही ट्रान्सपोजर्स आहे तो बॅक्टेरियल ट्रान्सपोजर आणि तो IS50 जी काही फॅमिली आहे त्याच्याशी बिलॉंग करतो. तर त्याचं आता मेकॅनिझम पाहूयात. एकदम म्हणजे जेवढे पण जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याचं जे काही मेकॅनिझम आहे किंवा त्याचं जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे ती सगळी सेम आहे. पहिल्यांदा काय होतं, एक सेशन होतं म्हणजे त्या ओरिजिनल लोकेशनपासून जो काही TN5 जो एलिमेंट आहे तो ओरिजिनल लोकेशनपासून कट होतो विथ दी हेल्प ऑफ हा जो एन्झाईम जो काही TN5 ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे त्याच्याद्वारे TN5 एलिमेंटमधून जो काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट तो निघतो. निघाल्यानंतर त्याचं ट्रान्सफर केलं जातं किंवा एक्साईड केलं जातं एका न्यू लोकेशनमध्ये. आणि न्यू लोकेशनमध्ये एकदा त्यावेळेस त्याचं ट्रान्सफर झालं तेव्हा कॅप्चरिंग वगैरे केली, बाइंडिंग वगैरे झाली किंवा जे काही रिपेअर वगैरे असेल, जे काही गॅप्स वगैरे असतील ते पूर्णपणे भरलं गेल्यानंतर ते न्यू लोकेशनमध्ये इंटिग्रेट केलं जातं किंवा इन्सर्ट केलं जातं. अशा एका प्रोसेसमुळे जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे ती पुढे कॅरी आउट होते. तर सगळे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आपण डिस्कस करतोय त्याचं सगळ्यांचं मेकॅनिझम सेम आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगतोय. म्हणजे जे काही पूर्णपणे प्रोसेस असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं, हे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे ते एका लोकेशनपासून एका स्पेसिफिक लोकेशनपासून कट होतात विथ दी हेल्प ऑफ वेगवेगळे जे काही एन्झाईम असेल. तर मेन याच्यामध्ये एन्झाईम कोणता आहे, तो ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे. तो काय करतो, तिथून त्याला काढतो आणि नंतर एका न्यू लोकेशनपर्यंत ट्रान्सफर करतो. ट्रान्सफर केल्यानंतर ते एका स्पेसिफिक साईटवरती किंवा जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट असेल त्याला जिथं जागा मिळत असेल या त्या न्यू लोकेशनला तो तिथे इन्सर्ट केला जातो. आणि काही जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट ते साईट स्पेसिफिक आपल्याला पाहायला मिळतात. पण हा जो काही TN5 हा जो काही ट्रान्सपोजेस आहे तो साईट स्पेसिफिक नाही आहे. त्याला टार्गेटची गरज लागत नाही किंवा स्पेसिफिक साईटची गरज लागत नाही. हा रँडमली कुठेही जे काही इन्सर्ट वगैरे ते होत असतो. तर हे अशा प्रोसेसद्वारे मेकॅनिझमद्वारे जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस ही पूर्ण कॅरी आउट होते. तर ही झाली TN5ची जे काही मेकॅनिझम आहे ते. तर आता त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. तर मी मगाशी सांगितलं रँडम इन्सर्शन होतं म्हणजे रँडमली जिनोमच्या कुठल्याही साईटवरती तो इन्सर्ट हा होऊ शकतो. तसंच ज्याची मी मगाशी म्हटलं काही ट्रान्सपोजेबल एलिमेंटला स्पेसिफिक साईट लोकेशन लागतं जेणेकरून ते जाऊन ते इन्सर्ट होतील. पण हा जो काही TN5 हा जो काही ट्रान्सपोजेस आहे त्याला स्पेसिफिक जे काही टार्गेट सिक्वेन्स असेल किंवा स्पेसिफिक टार्गेट साईटची अजिबात गरज लागत नाही. आणि हे जर आपण पाहिलं याची जी फ्रिक्वेन्सी वगैरे असेल ट्रान्सपोजिशनची ती जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. हे 2 मेन त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स 3 आपल्याला पाहायला मिळतात. बाकीच्यांपेक्षा जर तुम्हाला विचारलं जर TN5 हा बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवायचं की तो रँडमली कुठेही इन्सर्ट होतो आणि तसंच याला स्पेसिफिक साईटची गरज लागत नाही आणि याचं हाय परफॉर्मन्स किंवा हाय फ्रिक्वेन्सी आपल्याला ट्रान्सपोजिशनची पाहायला मिळते. तर ही मेन जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याच्यामुळे तो वेगळे जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याच्यापासून वेगळा होतो. तर आता त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. तर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की जे म्युटाजेनेसिस असेल बॅक्टेरियामध्ये रँडमली त्यासाठी आपण यूज करू शकतो किंवा जीन फंक्शनिंग वगैरे असेल, जीन एक्सप्रेशन वगैरे असेल बॅक्टेरियामध्ये त्याच्यामध्ये. आणि जे आपल्याला माहिती आहे की जे काही ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन किंवा मार्कर प्रेझेंट असतात. तर याच्यामध्ये सुद्धा जे काही अँटीबायोटिक जे काही जीन्स वगैरे असतील ते आपण टॅग करून एखाद्या स्पेसिफिक लोकेशनला किंवा रँडमली आपण कुठे इन्सर्ट करून त्याचं ट्रान्सपोजिशन ही प्रोसेस ही होऊ शकते.
तर हे झालं त्याचे ॲप्लिकेशन. आता मेन पाहूयात कंट्रोलिंग एजंट. तर कंट्रोलिंग एजंट म्हणजे बाकी जे सांगितलं त्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की 4 मेन कंट्रोलिंग एजंट आपले पाहायला मिळतात. तर पहिलं आहे TN5 ट्रान्सपोजेस, म्हणजे जो की ट्रान्सपोजेस जे काय असेल एका स्पेसिफिक त्या साईटवरती त्याला कट करतो आणि नंतर मग तो रँडमली कुठं इन्सर्ट करतो. तर मग हा जो एन्झाईम आहे तो ट्रान्सपोजिशन रिॲक्शनला कॅटलाइज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तसंच याच्यावरती ITR प्रेझेंट असतात, इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्स, जे की स्पेसिफिक DNA सिक्वेन्स असतात. ते जे काही TN5 जे काही एलिमेंट आहे त्याच्यामध्ये जो काही ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तो त्याला डिटेक्ट करण्यासाठी ITR हे जे काही आहे त्याला डिटेक्ट करण्यासाठी, रिकॉग्नाइज करण्यासाठी वापरला जातो. तसंच याच्यावरती OE आणि IE साईट असतात, म्हणजे आउटसाईड एंड आणि इनसाईड एंड. म्हणजे जे काही ITR आहे, इन्व्हर्टेड टर्मिनल रिपीट्स, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक सिक्वेन्स असतात जेणेकरून जे काही ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तिथं जाऊन बाइंड होईल आणि त्याचं कॅप्चरिंग असेल किंवा बाइंडिंग हा नीट हा करू शकेल. तर TN5 DNA हा जो काही एलिमेंट आहे तो स्वतः ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहिलं ITR आहे, स्पेसिफिक DNA सिक्वेन्सेस आहेत आणि त्याच्या आउटसाईड आणि इनसाईडला जेणेकरून तिथे जे काही एंड असेल तिथं ट्रान्सपोजेस एन्झाईम हा बाइंड होऊ शकेल असे लोकेशन आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्याच कंट्रोलिंग एजंटद्वारे हे जे 4 एजंट आहेत त्याच्याद्वारे हे जे काही पूर्णपणे ट्रान्सपोजेस आहे TN5 ट्रान्सपोजेस ते कंट्रोल होत असतं. आणि हेच याच्यातलं जर एखादं जर काही एलिमेंट वगैरे असेल तो डिसबॅलन्स झाला तर ते पूर्णपणे जे काही ट्रान्सपोजिशन जे काही आहे ती पूर्ण कॅरी आउट होत नाही. तर आता याचं आपण रेग्युलेशन पाहूयात. रेग्युलेशनचा जर आपण विचार केला, जो काही ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे त्याचं जर जीन एक्सप्रेशन हे रेग्युलेट झालं तर पूर्ण जे काही ट्रान्सपोजेसची जी फ्रिक्वेन्सी असेल ती कंट्रोल करण्यामध्ये याचं काही जे काही रोल आहे ते का असतं. ITR बाइंडिंग जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस ट्रान्सपोजेस एन्झाईम हा जो एन्झाईम आहे तो ITRला बाइंड झाला तर त्यानंतर जे काही इनिशिएशन ऑफ ट्रान्सपोजिशन आहे ते रेग्युलेट व्हायला मदत होत असते. आणि याच्यामध्ये OE आणि IE साईट आहे, आउटसाईड एंड, इनसाईड एंड, जे की ट्रान्सपोजेसला अलाइनमेंट करण्यासाठी किंवा इन्सर्शन करण्यासाठी किंवा बाइंडिंगसाठी एक लोकेशन देतात. आणि आपण जर पाहिलं की हा जे काही DNA टार्गेट साईट सिलेक्शन आहे जे काही ट्रान्सपोजेसचं ते इन्फ्लुएन्स करत असतं ट्रान्सपोजिशनला. ज्यावेळेस तो एखाद्या स्पेसिफिक साईटला किंवा रँडमली तिथं कुठेही बाइंड झाला तर मग पुढे जाऊन जे काही ट्रान्सपोजिशन वगैरे असेल ते रेग्युलेट व्हायला मदत होत असते. तर या व्हिडिओमध्ये आपण TN5 ट्रान्सपोजिशन हा जो टॉपिक आहे आणि त्याचे कंट्रोलिंग एजंट कोणते ते आपण डिस्कस केले. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.